विधी संघर्षिताकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त। परतवारा पोलिसांनी एका विधी संघर्षित बालकाकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त केल्या आहेत। 18 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11च्या सुमारास दुचाकी चोरीची घटना घडली होती। श्रीकृष्ण बाबूराव पोटे राहणार देवमारी अचलपूर यांच्या तक्रारीवरून परतवारा पोलिसांनी 19 ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता। श्रीमान पोटे हे त्यांची दुचाकी घरासमोर पार्किंग करून झोपले होते। सकाळी 7च्या सुमारास त्यांना घरासमोर उभी केलेली दुचाकी दिसली नाही। परतवारा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। शिवाय श्री पोटे यांची दुचाकी चोरल्यानंतर घरासमोर असलेल्या गजानन महाराज मंदिरातील दानपेटी फोडून 6,000ची रोख रक्कम असा एकूण 56,000चा ऐवज लंपास केला होता। परतवारा पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। विधी संघर्षित बालकास त्याच्या पालकांसमोर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीसह मंदिरातील दानपेटी फोडून चोरी केल्याची कबुली दिली। श्रीकृष्ण पोटे यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी विधी संघर्षिताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला। परतवाड्याचे ठाणेदार अजय आकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम शेख, सचिन होले, सुधीर राऊत, चंद्रशेखर वानखडे, जितेश बाबिल, घनश्याम किरोले यांच्या पथकाने ही कारवाई केली।